जय काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली। राम राम मंडळी, कलम 302 बिलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सदर घटना सदर माहिती ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा। ओके, लय महत्वाच्या विषयावर बोलायचे बॉस, आणि ह्या माध्यमातून तुम्हाला आहे ना आतलं जग काय काय चाललंय, कुठं कुठं कसं कसं चाललंय कळून येईल। तुमचा शेजारी आहे किंवा तुमचा चुलत भाऊ आहे, आता आपल्या प्रपंचावर कमी लोकांच्या प्रपंचावर जास्त ध्यान राहत। त्याची अचानक भरभराट कशी झाली, त्याच्या घरात लक्ष्मी पाणी भरायला कशी लागली, त्याला मरणाचा पैसा आणि उद्योग वाढले, व्यवसाय वाढलं, 40 तोळं घालून बायाला फलाफा फिरायला लागली। हा, गडी बी फॉर्च्युनरमध्ये गेला, इंडिकामधून लागलं फ्री। हे आपल्यालाच कधी कधी सुधरत नाही, आपण अर्धी भाकर कमी खायला लागतो। नेमका काय विषय तुम्हाला समजून सांगतो। आणि हे चालतं महाराष्ट्रात, लक्षात घ्या। कुठं काय चालतं, साधा सरळ सोप्पा विषय। बुताखेताचा अनेक प्रकार असतात, चेड्याचा प्रकार असतात, खैसे डाकिने। आज एका विशिष्ट प्रकारची, एकाच प्रकारची, आता ती ही जग लय मोठे आहे तसं, पण म्हणजे हे क्षेत्र लय मोठे आहे, त्यातलं एक प्रकार तुम्हाला माहिती करून द्यावा। बायंगी भूत। बायंगी भूत म्हणलं की ज्यांना माहिती त्यांना माहिती, ज्यांना अजिबात माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो। एक असं भूत की त्याचा आत्मा कॅप्चर करून तुमची कामं, आणि त्यासारखं काम द्यावं लागतं, लक्षात घ्या। ते कामं तुमची करून घेत, ते तुमची आज्ञाधारक राहतं। त्याला भोग असतो, भोग म्हणजे त्याला भोग द्यावा लागतं। काही ह्या जगात नियमच आहे, भूत असू नाही तर माणूस असू, नाही तर सरकारी कर्मचारी असू, टेबला खालून दिलं तर काम पटकुनी होते, तसा प्रकार काहीसा द्या घ्या। ओके, बायंगी हा नेमका प्रकार तुम्हाला समजून सांगतो त्याला। आणि हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित विषय नाही, ऑल ओव्हर इंडिया। आपले जे वरचे राज्य आहेत, तुमचं दिल्ली, हरियाणा, तुमचं मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, कलकत्ता, याला कच्चा कालवा म्हणतात, पण आपल्याकडं बायंगी असं समजलं जातं। सध्या तरी मिळते फक्त कोकणातच 4-5 ठिकाणी, लक्षात घ्या। ते ठिकाणी जास्त आहेत, पण 4-5 ठिकाणी परफेक्ट माहिती। दुसरी गोष्ट, पूर्वी त्यात खरेपणा होता, सत्यता होती। आता भूत दिलं जातं बऱ्याच वेळा, काही जणांची फसवणूकही होते, पण आता पैशाचा व्यवहार आला आहे। 2 लाखापासून 3.5 लाख रुपये किंमत घेतली जाते। देणारे बी आहेत, घेणारे बी आहेत, सगळं चालतं या जगात। आणि ते काय त्याचा संबंध नाही, तुम्ही शासकीय अधिकारी आहे, तुम्ही उद्योगपती आहे, तुम्ही लहान आहे, मोठे, गरीब आहे, मध्यमवर्गीय, काही नाही। सगळ्या प्रकारची लोक यात इन्व्हॉल्व आहेत। सगळ्यात जास्त निवडून येणारे लोक सुद्धा यात इन्व्हॉल्व आहेत। बाकी काय मला जास्त बोलायला लावू नका। आता एका आमदारांनी तर स्पष्टपणे माईक पुढं सांगितलंय, आमच्याकडं काळी शक्ती किंवा ब्लॅक मॅजिक नसतं तर मी विधान भवनापर्यंत पोचू शकलो नसतो। इतकं चालतं आत, ध्यानात ठेवा। हा, आता महत्वाचं सांगतो, बायंगी म्हणजे काय। जी लोक ते एखाद्याला विकत देण्याचं काम करतात किंवा एखाद्याला ते त्याच्या अधीन करतात, त्याला ती लोक ते बायंगी सिद्ध कसं करतात हे पहिल्यांदा सांगणं गरजेचं आहे। आणि माहिती अपूर्ण देतो मी कायम, कारण पूर्ण दिल्यावर उद्यापासून तुम्ही सगळे 22 लाख लोक बायंगी बघायला जातात, काय सांगता येते, लय अवघड आहे। त्या नर्तिकेची स्टोरी सांगितली होती, पोटॅशियम सायनाइड सारखं भयंकर विषारी, जगात सगळ्यात विषारी विष देऊन तिने 4-5 जणांना मारलं, ती स्वतः मेली। त्यातल्या आरोपीला त्याच्या घर जिथं मी पत्ता सांगितला, आपली जालन्यावरून तिथं बघायला 2-4 जण, तिथून मला फोन, बाहेर कुलूप आहे, वॉचमॅन आमकं येतं, आम्ही इकडून सांगितलं, तुम्ही तिथून पटकून आला तर पोलीस तुम्हाला ताब्यात घेऊन मागून रिपीट करतात, काय घालत्यान सांगता येत नाही, तुम्ही कायला मारायला गेलं तिथं। एवढी अति हुशार लोक आपल्याकडे आहेत, त्यामुळे जरा जपून सांगावं लागतं। हे जे बायंगी ज्याला ते सिद्ध करायचे, ही लोक कोकणातील प्रत्येक गावात, हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल, अशा ठिकाणी त्यांचे एक हस्तक असतात किंवा त्याची चेन असते किंवा त्यांचं एक माहिती असते।
त्यांना पाहिजे काय असतं. नवजात शिशु म्हणजे 1-2 महिन्याचा मुलगा असन, 2-3 दिवसाचा असन किंवा 6 महिन्यात 1 वर्षाच्या आतलं मुलगा असो मुलगी असो, ही दगावलं काही कारण असतं नैसर्गिकरित्या बरं का. म्हणजे कधी कधी जन्मजात मुलांना कधी कधी वाल कमी असतात, मग हृदयाचा आजार असतो, काय ती काही 1-2 दिवसापेक्षा जास्त टिकत नाहीत असा विषय असतो. नैसर्गिक ज्याचा मृत्यू झालेला आहे ना, तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलंही लहान मूल जर गेलं अकस्मात तर ते जाळलं जात नाही. शास्त्राचा भाग आहे थोडा, ते पुरलं जातं. हा, ते ज्या ठिकाणी पुरत्यात खोल पुरत्यात चांगलं, ही मंडळी काही तांत्रिक लोक ते रात्रीच्या 12 ते 2 ह्या 2 तासात त्या प्रहरामध्ये ते उकळून बाहेर काढतात. मृत असतं ते बिचार, गेलेलं असतं, बाळू त्यात कपड्या बिपड्यात गुंडाळलेलं असतं, रगीत शालीत गुंडाळलेलं असतं. मग ते 4 महिन्याचा असो, 6 महिन्याचा असो, 8 महिन्याचा असो, ते बाहेर काढलं की त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारचं पाणी असतं. विशिष्ट म्हणजे काय की संगमाचं पाणी म्हणतात त्याला. संगम म्हणजे 2 किंवा 3 नद्या जिथे एकत्र ते पाणी जिथे मिक्स होतं त्या पाण्याला विशेष किंमत आहे, ध्यानात ठेवा. आपल्या नदीवर जर आपल्या पित्रांना कोणाला कावळा नाही शिवला कोण गेलं तर ती सांगमावून येण्याची की हे सगळे जे विधी पूर्वपार चालत आल्यात ना, ह्याला शास्त्रीय कारण लय मोठमोठी आहेत आणि शास्त्राला धरून आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार त्या 2 नद्याचं पाणी एकत्र असल्या पाण्याने ते धुतलं जातं स्वच्छ, ध्यानात ठेवा. नंतर त्यांचं जे मठ असं, त्यांचं जे घरापासून थोडी वेगळ्या स्वरूपात बांधलेलं एक मंदिर असतं, त्या ठिकाणी ते नेलं जातं. घरात नेत नाहीत, त्या ठिकाणी ते बाळ नेलं जातं. खाली मोठी परात ठेवायची, जर्मलची असो, ॲल्युमिनियमची असो, तुमच्या पितळाची असो, आणि त्या परातीमध्ये तब्बल 15 ते 20 लिटर दुधाने, दूध ही जर्शी चालत नाही, पुडीतलं चालत नाही, गावरान गाईचं प्युअर दूध, त्या दुधाने 10-15 लिटर 20 लिटर दुधाने त्याला आंघोळ, त्याचा अभिषेक केला जातो. पण नुसतं धरला तांब्या की वत असा नसतो तो, त्याच्याबरोबर असतो मंत्रोपचार. हा, ते मलाच माहीत नाही, ते तुम्हाला काय सांगू. हा, पण ते मंत्रोपचार असतात म्हणजे तांत्रिक मंत्र असतात थोडक्यात. म्हणजे तांत्रिक मंत्र कळलं तुम्हाला, म्हणजे आपली समजा पूजा असली, वास्तुशांती असली, हे सात्विक मंत्र लक्षात घ्या. बगलामुखीला तंत्रविद्येला बसल्यानंतर जे वापरतात ते तांत्रिक मंत्र. तांत्रिक आणि सात्विक मंत्रात फरक आहे, म्हणजे दोन्ही एकत्र ते सिद्धपीठ असल्यामुळे तिथं शक्य आहे. आता हे जे मंत्रोपचारात ते दूध वरून ओतलं की त्या बाळाला, त्या प्रेताला आंघोळ घातली जाते. आंघोळ घातली झाली की त्याला ओल्या कपड्याने हे करून फक्त काळ्या कलरच्या वस्त्रामध्ये ठेवलं जातं आणि फक्त त्याचे डोळे उघडे, संपूर्ण गुंडाळलं जातं, डोळे उघडे. त्याची पूजा केली जाते प्रेताची. विशिष्ट प्रेतात म्हणजे प्रेताचं थोडक्यात आपण कसं देवांना पाचारण करतो तसे एक काही ब्लॅक मॅजिक म्हणजे अघोरी विद्या किंवा असं एक विशिष्ट शक्ती, त्या शक्तीला पाचारण केलं जातं. आणि ते दूध आणि सगळे विधी रात्रीचे, सूर्यप्रकाशात नाही, ध्यानात ठेवा. परत रात्रीचं आटवायला लागतं. 3 वाजता ब्रह्ममुहूर्त चालू, 3 वाजता ब्रह्ममुहूर्ताच्या आत मुंबईला तुम्ही 10ला 11ला उकळायला घाला, पण 3 वाजायच्यात 2:30 वाजता ते दूध आटून ते आंघोळ घातलेलं. त्याचा काही उडसा कण सुद्धा कोण खात नाही, लक्षात घ्या. त्याचा खावा तयार करतो, पेढा तयार केला जातो. ती उकळी जशी चालू असते त्यातून वाफा निघत असतात, पाणी आतलं सायन्स आहे त्याच्या पाठीमागं की खावा तयार होतो दूध केल्यानंतर. खावा चांगला 2-3 किलोचा खावा होतो. त्यातला मग थोडासा खावा घेऊन, आता प्रेताने आंघोळ घातलेल्या दूध खायचा खावा कोण खाईन का? खात नाही कोण. त्या मुलाच्या तोंडात परत ते मंत्रोपचार त्या तोंडात. हा विधी सुद्धा 3 दिवस चालतो. 3 ह्या आकड्याला तंत्रविद्येत फार महत्व आहे. मी बुवा एखाद्याला म्हणलं चालल्या का देवाला तुम्ही, बरं असं 1-2 वस्तू घ्या आणि 3च वेळा वळून आणा, असा विषय. गाठ मारायची नंतर 3च मारायच्या, असा तो विषय असतो. झालं हे. 3ऱ्या दिवशी जेव्हा तो खाव्याचा तुकडा त्याच्या तोंडात परत 12 ते 2 ह्या वेळेत ती जे प्रेत आहे त्या बाळाचं, त्याचा डोळा उघडून
म्हणजे दोन्ही डोळे उघडले जातात, वाचले जातात. याचा अर्थ ते सिद्ध झालं. आत्मा रिटर्न रिव्हर्स तोच येतो असं नाही, त्या बाळाचा येतो असं नाही, कधी कधी दुसरा बी येतो. हा महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यामुळं आता कसं आहे, काळानुरूप बरीच लोक ह्याच्यातली मरून गेली. काहींनी स्वतःच्या मुलाला सांगितलं, काहींना काही उलटा अनुभव आल्यामुळे त्यांनी मुलांना नातवांना न सांगता त्यांच्याबरोबरच ती सिद्धी गेली. पण अजूनही ही लोक आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. असू द्या. आता ह्याला ते सिद्ध झाला की परत मंत्रोच्चार सहाय्याने अंगठ्याने त्याचं डोळं मिटलं जातात आणि एक नारळ घातला जातो. त्या नारळ हा एक जीवच आहे, लक्षात घ्या. नारळाला डोळे आहेत, शिंडी आहे. हा म्हणजे आता ही बळी देणे जे प्रकार आहे, बळी म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगतो, कुठल्याही प्राण्याचा न देता नारळाचा बळी दिला पाहिजे. तेवढीच किंमत त्याला पण आहे. नारळाला काय वेदना होत्यात ना, ते शास्त्राचा भागाला, पण नारळ फोडणे म्हणजे नारळाचा बळी देणे ही चांगलं एक वेळेस. म्हणजे बाकीचं कापाकापी करूच तर हे चांगलं सात्विक आहे. आता हे जे नारळ ठेवलेला आहे साईडला, त्या नारळात तो आत्मा उतरवला जातो. जसा तो नारळात उतरवतो, नारळ उलटे दिशेने फिरायला लागतो. ते फिरला की ते निरोप लावायचं. ते आहे हे प्रेत रात्रीचं 2-4 दिवस ते बेपत्ता झालेलं असतं, त्या जागेवर जायचं, ती उकरायचं, परत तिथे दुसरीकडे ते फिरू शकतात. ते निर्जीव मातीचे प्रेत, मग त्याचा काही विषय नाही, आत्मा काढून घातला जातो. बघा, एवढं चालतं, एवढं असतं. आपल्या इथं जरी काही तांत्रिक करत असले तरी महाराष्ट्राच्या बाहेरमध्ये ज्याला आगोरी म्हणतात किंवा जे कालीमातेचे तारापीठ म्हणून एक पीठ आहे, तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी स्मशानपूजेत हा प्रकार सर्रास वापरला जातो. तर ती मंत्रसिद्धीच्या आधारे, आणि ते काय आपलं काम नाही, आपल्या डोक्यात एकच आहे, बुवा पैसा कमवा, कुटुंब चालवा, प्रपंच. फक्त आपली एक सर्वसामान्य माणसाची एक अपेक्षा असते, हल्ली जीवन लय खतरनाक आहे, सुखासुखी. आपल्याला पहिली गोष्ट व्याधी नको, धनसंपत्ता हवी, सुखशांती हवी. बाकी आपल्याला काय लोकांचं वाटलो करायचं नाही, करू बी नाही कोणी. पण त्याच्यासाठी अख्खं आयुष्य पुरतं पण अवघड आहे माणूसाला. कलियुगामध्ये, आता सतयुगच म्हणतोय, कलियुगामध्ये काही नाहक फक्त जळणारी अशी लोक असते की त्यांना त्रास देतात त्या कुटुंबाला. जळफळाट. त्यांचं किती चांगलं असं वाईट होतं, पण लोकांचं वाईट झालं त्यांना. अशा अपप्रवृत्तीपासून टाळण्यासाठी तंत्राचा वापर झाला पाहिजे, या मताचं मी. आता इथं परिस्थिती काय झाली, ती प्रेत टाकलं पुरून आलं ते नारळात. त्या नारळाला कुठल्याही प्रकारचा अक्षता म्हणजे तांदूळ चालत नाही, हळदी कुंकू चालत नाही, सुवासनीचं येते, देवीचं आहे ते नाही चालत. त्याला फक्त एक टिळा लावला जातो. बऱ्याच वेळा 2 पायाचं 4 पायाचं त्याचं आवडतं खाद्य हे साखर थोडी एवढी किंवा गोळाचा खडा बारीक, आखाडात त्याला लागतं 4 पायाचं रक्त. म्हणजे पहिली बोकाड कापायची, बकरं कापायची, पण बऱ्याच वेळा 2 4 पाय 2 कोंबडं सुद्धा कापी त्यात, लक्षात घ्या. आता बरेचसे कोकणस्थ तिकडे आहेत मुंबईला कामानिमित्त, ते आपले आखाड महिन्यात सुट्टी काढून 2-3 दिवसाची जाऊन तो विधी करून माघार जातात. त्यांच्याकडे आहे ते, लक्षात घ्या, ते त्याला द्यावं लागतं. आता विषय असा आहे, हे ज्यांनी घरात ठेवलं, आलं ते नारळाच्या रूपात आलं, ते काय आलंय तर हे बायंगी आलंय, किंवा तुम्ही विकत घेतले, बायंग घेतले 2-3 लाख रुपये घालून, असू दे. त्याला बजणं, त्याला पूजणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याची जागा जिथून तुम्ही ताब्यात घेतले तिथून घरी येऊस्तवर त्याला जमिनीवर ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही त्याला जमीन ठेवा तिथंच ते फिट झालं, तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, ध्यानात ठेवा. आणि ते त्रास द्यायला तर तुम्हाला सगळ्यात जास्त होणार. ही दुधारी तलवार आहे बायंगी. असल्या बाणघडीत काय कोणी पडू नये असं मला वाटतं. घरी आणलं समजा, त्याला ठेवावं लागतं. जे आपलं घर आहे त्या घराच्या पाठीमागं असू द्या, पुढं असू द्या, साईडला असू द्या, पण दक्षिण दिशेला जर झाड असं, कुठलंही झाड असू द्या, त्या झाडावरती ठेवलं जातं वर. तिथं ते टेकवायचं, तिथं त्याचा राहतं ते. आणि तिथून ते घरात पाहिलं तर वाडा असायचं, वाड्यात देवळी असायच्या, अशी जागा असायची. त्या देवळीच्या आत ते ठेवायचं. खाली काळं फडकं असतं, त्याला ते टिकला असतो, मग ते टिकला लावायचा, त्याला गूळ ठेवायचा. सकाळी त्याची कधी पूजा करायची नाही, त्याची पूजा करतात संध्याकाळी,
फक्त. आणि काय लय पूजा नाही, एक अगरबत्ती असली तरी त्याची पूजा झाली. पण नियमित ध्यानात ठेवा, त्याला शिवता शिवत अजिबात चालणार नाही. मासिक पाळीचा विषय जर घरात असेल तर 5 दिवस ते बंद फडक्यात ठेवलं जातं, तिकडे फिरकायचंच नाही. हा, त्या घरात स्वच्छता अत्यंत लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या घरामध्ये कुठल्याही देवाला स्थान नाही. का ते असं म्हणते मी देवी, काय द्यायचे ते मला द्या, माझ्याकडून काम करून घ्या. अशा एका व्यक्तीकडं नाव सखाराम ठेवून ते होतं, अजूनही आहे. मग ते थोडंसं पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला वाटलं आता माणूस आहे, माणूस मुयाला तरी त्याला स्वार्थ चुकत नाही बरं का. हा, ते लागलं म्हणायला बा मला थोडंफार कळतं, कुणी म्हणत नाही माझ्याकडे आहे म्हणून देणार ठेव, मला कळतं बा थोडंफार, मी तुमचं सांगतो बा असं तसं. मग एक माणूस आला त्याच्याकडं, तो कपडा व्यापारी होता आणि अहिल्यानगर जिल्ह्यातला होता, तालुका नाही सांगत. पण तालुक्याच्या ठिकाणी त्याचं कापड दुकान, शेजारच्याचं कापड दुकान, ह्याचं चांगलं चाललं होतं. शेजारच्याने टाकल्यापासून याचं परवांगलं झालं, चला ना. मग तो लोकांचं वाईट चित्त नव्हता आला, पण तो अशा हिशोबाने आला की बाबा माझं जे कापड दुकान आहे ना ते चलतच नाही अजिबात. तर कधी कधी आमोशाचं कोणतरी रात्रीचं लिंबू टाकून जातंय, CCTV पण गावत नाही कोण टाकले काय. कधी हळद कुंकू सापडतंय, कधी गुलाल सापडतोय, कधी काळी मोहरी सापडती. हे तांत्रिक क्रियेचे पदार्थ आहेत लक्षात, काळी मोहरी वगैरे किंवा काळी मिरी असती ते प्रकार. मग ह्याच्याकडं तर होतच, हा आदेश ऐकतं, ते बायंगी आहे ना, हे आदेश ऐकते ध्यानात ठेवा. म्हणला तुझं काम मी करीन, तुझं दुकान चांगलं चालायला लावीन, सगळं होईन, मला काय देणार बा. म्हणलं आता कापड दुकानदार म्हणलं 22 लाखाची त्याची ती खरेदी असती, 22 लाख इमारत असते, 50 लाखात खेळणारा माणूस, 5 कामगार असतात, असा मोठा माणूस. म्हणला काय, मला जे द्यायचे ते तुझं काम झाल्यावर दे म्हणला, मी नाव ठेवत नाही, तुझ्या हातालीन ते दे, नाही तर तुझं वाटोळ करतो. म्हणजे असा कार्यक्रम असतो बरं का इथं. चालते म्हणला काय आज अडचण काय तुझी. म्हणला माझं दुकान चलत नाही, माझं नका का चालणार, पण शेजाऱ्याचं आहे ना असलो 10 12 कामगार आहेत मला नुसतं. मला सांगा 15,000 म्हणलं 10 कामगार 1.5 लाख रुपये पगार वाटतोय, मारण्याची गर्दी त्याची. त्याचं पत्र ते माझी मग 3 मजली आहे तरी चला ना, त्याचं लय चलतंय. माझं असं म्हणणं नाही त्याचं वाटलं हो, माझं बी चालावा. माणूस थोडा सरळ होता, व्यावसायिक होता, पण देणे घेण्याने वैतागला होता थोडासा. कर्ज असलं ना की तगादा असतो, तगाद्याने मानसिक हलतं माणसाचं, सारखा तगा दे माझे पैसे दे माझे, अरे कुठून देऊ असा विषय. मग सखारामाने काय केलं, मला तुझं काम करतो, येत्या दिवाळीपर्यंत, दिवाळीचा सीजन, तुझा जो बाहेर ज्याचं चांगलं चाललंय का 1 नंबर, त्याचं नाव लिह, पत्ता लिह, काळ्या शाईने लिह, हा काढ उलट स्वास्तिक खाली काढलं. आता ह्याच्या पाठीमागं मी सोडतो, ही माझं बायंगी, त्याला नको नको करणार बघ. हा, तो विकायला काढणार आणि मग ती तू घ्यायचं, ती जागा, ती दुकान, मालक बदलणार, कपडा तो सांगतो. मला विकत घ्यायची माझी ताकद आहे, पण त्याचं चांगलं चालेल, तो कशाला कोण विकीन, मला तो विकित असतो, तो काही नको. चालतंय म्हणला, गेला माघारी. तुम्हाला सांगतो 4-5 महिन्यात ज्याचं दुकान चांगलं चालत होतं त्याच्याशी ह्याने चांगलं संबंध ठेवलं, कॉन्टॅक्ट ठेवलं. काय न देवाच्या कपडावलेले मला तेवढंच आपल्याला मिळणार आहे, तुझा चलून दे चांगलं, माझं काय नाही असतं, सगळं गोडीत राहिला. आणि मग त्याचं झालं, लागली ना वाट, ती बायंगीनी की लक्षात घ्या. ड्रायव्हरमधून पैसे चोरताना बरेच काय दे अडचणी, ती बुद्धी सुचवतो उलटी. त्या माणसाला बी बाईचा नाद लागला, त्यांनी घालवली, ते बायंगी करतं, लक्षात घ्या. हे काही घटना अशा. मुलगा इतका देखना, त्याचं दुकानचा होतं पुढ समोरचं, तो चक्क दारूच्या आहारी गेला, इतका की पार फेलच्या कंडिशनमध्ये. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये एखादा माणूस दारू पितो आणि तो म्हणतो मला मस्त सोडूशी वाटते, मला नको आहे हे, पण माझी सुटतच नाही, मी ऑटोमॅटिक खेचला जातो. बऱ्याच वेळा असे म्हणजे करणी किंवा बायंगी याला कारणीभूत असतात. लोकांच्या लक्ष, आपण सरळ साधे माणसं आहे, पण हे आतलं जग आहे असं. त्याचं काय निघालं आणि यांनी घेतलं बा, दुकान बिकान घेतलं.
मग शेणी त्याला फोन केला, भेटायला या आता, काम झालं ना? हा, नाही नाही, मला 8 दिवस झालं, खरेदी झाली आणि दुकान पण चांगलं चालायला लागलं, या म्हणला. मग आता किती लाख दिलं किती लाख घेतलं हे काय महत्वाचं नाही, पण हे आतलं जग आहे, हे अशा प्रकारे इथं चालतात. दुसरी गोष्ट, हे जे बायंगी ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखी माहिती देतो. ही पिढ्यानपिढ्या ट्रान्सफर होतो, एका पिढीहून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या. ते ज्या झाडावर ठेवलंय त्या झाडावर आज गेला मजून, वडील गेला मरून, पोराने जर मानला की बाबा थोडं डेव्हलपमेंट करतो, इथं कार लावायला जागा करतो, ते झाड जर काही करून तोडलं, नीट वाटोळ करते, त्याचं लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपल्या पूर्वजांना विचारा की असं बायंगी वगैरे आपण आणलं असलं तर ते ॲक्सिडेंटमध्ये कसे बी मरायच्या आत त्याची पूजा अर्चा ही झाली पाहिजे, केली पाहिजे, तर पुढच्या पिढीचं वाटलं झाल्याशिवाय राहत नाही. हे ते बायंगीचा विषय आहे. आता त्याचं देवांचं वाकडे हे तुम्हाला सांगितलं, देवघर त्या खोलीत नसतं कधी, ते देवळीत असतं, पडदा असतो बाहेरून. आणि दर महिन्याच्या आखाड महिन्यात आता आलंय बघा, 4-8 दिवसांनी आखाड चालू. त्या थोडीशी खडीसाखर आणि कोंबडं, काही त्याचे प्रकृती लय जरा कमवून दिले, त्याचे बोकाड बकर असा विधी चालतो. आता एवढं मोठं 15 किलोचं बोकाड खायचं कोणी, आणि ते बायंगीचं कोण खायला जात नाही, ती कोकणातले लोक लय हुशार, त्यांना सगळं माहीत राहतं. मग ते कोंबडं तर कार्यक्रम करतात, 2 कोंबडं आणले की 2-2 4 पाय होतात, असा विषय हे चालतं. म्हणजे ते लागतं का नाही ह्याच्यामध्ये नाही, पण नारळ फोडणं मला योग्य वाटतं. सगळ्यात बाजू 1 नाही 2 नाही 5 नारळ फोडावं असं. सध्या 2 ते 3.5 लाख एवढी किंमत त्याची. बऱ्याच ठिकाणी आता लोक काही आणायला, त्यांचे अनुभव, माझं काय म्हणतात त्याला, मला ज्या गोष्टी माहिती नाही किंवा ज्या वाचनात नाहीत त्या सुद्धा एवढ्या 2-3 वर्षात प्रगल्भ ज्ञान तयार झाले माझं. कसं माहिती आहे का, माझे 22 लाख डोळे आहेत महाराष्ट्रात. कोण फोन आतमध्ये फोन करून काय माहिती देईन तुम्हाला, काय माहिती, असा विषय. पण अशी देत नाहीत, डायरेक्ट फोटून बिटून सगळं. आपले सबस्क्रायबर लय हुशार आहेत, आम्हाला खोटी माहिती काय द्यायची, मग अहो फोटो असं चाललंय, हिने असं केलं तसं केलं. त्याच्यामुळे होतं काय, माझं नॉलेज वाढतं, आणि माझं नॉलेज वाढलं की तुम्हाला सुधाराविषयी मी राहत नाही की बा काय करा काय करू नका. ह्या बायंगीच्या नादाला कधी लागू नका, माझं स्पष्ट मत आहे. आत्ता बऱ्याच ठिकाणी व्यवसायाचं रूप तर आलेलं आहे. 2-3 लाखासाठी लोक बायंगी न देता थोडं मोठ्या साईजचं, म्हणजे जो ब्रह्मचारी मुलगा आहे, 18-20 वर्षाची मुलं मोठा साईज ॲक्सिडेंट वगैरे मारतात, ज्यांना पुरलं जातं त्यांचं, किंवा एखादा मोठा माणूस आहे, म्हातारा होऊन मेला, किंवा निम्या अर्ध्या वयात 40-42 वर्षी मेला, त्याच्या ते सरान रचल्यावर त्याच्या, आता काय गरिबाच्या ह्याला 10-20 लोक राहतात सरनात, वड्या साईडला कडेला, गावाकडे काय लय परिस्थिती वाईट असते, वड्याच्या कडेला प्रत्येक पेटा, ओपन पेटा, कुठे अजून स्मशानभूमी नाहीत, त्या सरपणात हळूचे पदार्थ ठेवतात काही विशिष्ट, आकडी असते ती. आणि मग त्याचं ते रागबीग झाली की त्याला सावडायच्या आधी फक्त ते पायापासून ते पदार्थ उचकटून घेऊन येतात, आणि त्याला सिद्ध करून त्याचं सोडितात. हे आत्मे फार खतरनाक असतात. ती दुधारी तलवारी, 2 दारी पुढून दार. तुम्ही लोकांवर चालत जाताना तिथे एक तुमच्या नाड्याकडे राहणार, ध्यानात ठेवा. अनेकांची अकाली घरातली वंश सुद्धा बुड झालाय. एकच पोरगा त्या काढितो आपण, तेच जर ॲक्सिडेंटमध्ये मेला, काय त्या माणसाचं आयुष्यात जगण्यात किंमत आहे का? लक्षात घ्या, कमवायचं कोणासाठी, हा विषय, त्याला वंशबूड म्हणतात. ही असे प्रकार चालू आहेत. त्याच्यामुळं ह्याच्याकडे जास्त अजिबात ध्यान देऊ नका. माझा भविष्यातला हेतू किंवा उद्देश असा आहे, कामाख्या असेल ह्याच्या पाठीमागचा, की ईश्वरीय शक्ती किंवा शिवशक्ती, शिव आणि शक्ती, शक्ती म्हणजे शिवापेक्षा ग्रेट श्रेष्ठ आहे, ध्यानात ठेवा. स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्त्रियांच्या चांगली जी पतिव्रता आहे तिच्यातली अगाध शक्ती जी आहे, तिचा आशीर्वाद त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे, देवीचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. आणि सात्विकदृष्ट्या त्यांना, आपल्याला कोणाचं काय करायचं नाही, फक्त त्या कुटुंबाला संरक्षित करायचं काम मी करणार आहे. की कोणी काही करून द्या की दुश्मनच नाही तुमचे, तुमचा केस सुद्धा वाकड नाही झाला पाहिजे. अशा प्रकारची दैवी शक्तीचं स्थान वास्तव त्या घरात असावं, हा माझ्यासारखाचा दृष्टिकोन राहणार आहे. हा, काय वाकडं तिकडं न करायचं नाही, सरळ मार्ग जगायचं, आणि तोंड असणार एक दिवस
तुम्ही जर आज लोकांसाठी खड्डा खांदायला गेला ना, ध्यानात ठेवा, नियती कोणाला माफ करीत नाही, ती तुमच्यासाठी खड्डा तयार करते. जगाचा नियम आहे, एक ठिकाणून जर तुम्ही डायरेक्ट पैसे आणून दाखवले तर कुठेतरी खड्डा पडलेला असतो. गमायला बरं माती जरी कुणाची काढायची म्हणली तरी तिथं खड्डा पडतो, दुसरीकडे चढ होतो. त्याच्यामुळं निसर्ग आहे, जास्तचं डोकं लावायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, हे श्रीमंत होण्यासाठी ह्या वाकड्या तिकड्या गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा आपलं मेहनत आणि बुद्धी, नुसत्या मेहनतीने चालत नाही आजकाल कलियुगी. बुद्धी आणि मेहनत ह्याचा हुशारीने वापर केला, निर्व्यसनी राहिलं, बिगर आकड्यात राहिलं, एक दिवस तुमच्या अकाउंटला 5-50 लाख रुपये, लय बी नको आपल्याला, लय लय म्हणले की लय येडं चाळ सुचतात. 5-50 लाख रुपये असलं, 25 लाख रुपये असलं ना, सुखी समाधान जागा भाऊ काय नाही. ज्याची काही हजार कोटींची प्रॉपर्टी होती, काही हजार म्हणजे काही लाख कोटींची, ते सुद्धा अपघातात गेलेली आहेत. भले तो रस्त्यावरचा असो ना, तो विमानाचा असो. रामकृष्ण हरी माऊली.